सापाने दंश केल्यानंतर मला म्हणजे असं मळमळ होणं किंवा डोळ्याला अंधार येणं, तोंडाला फेस आल्यासारखं होणं, अशा प्रकारे मला होत होतं. परंतु जिथं सापानं दंश केला आहे त्या ठिकाणी मला पायाला सापाने दंश केला होता. त्या ठिकाणी मला कसल्याही प्रकारचा त्रास नव्हता किंवा आग नव्हती किंवा मला कसल्याही प्रकारची वेदना अजिबात नव्हती. तरीही मला असं का फील होत असेल की मला सापाने दंश केलं. तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. आयुष्यात मामा आले, माझे मन मामामय झाले, मनाची भीती गेली आणि मन हे निशंक झाले. आयुष्यामध्ये मामा आले तेव्हापासून मनाला कसल्याही प्रकारची चिंता नाही किंवा कसल्याही प्रकारची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. कारण जो काही संपूर्ण विश्वास आहे ते फक्त मी माझ्या मामांवर सोपवला आहे. माझं जे काही आयुष्य आहे ते मी माझ्या मामांच्या चरणी अर्पण केलं आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारची चिंता करण्याची मुळीच गरज नाही, असा माझा मामांवर ठाम विश्वास आहे. तर बघा, आज खूप दिवसापासून मी व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला माझा एक छोटासा अनुभव, छोटासा म्हणजे खूप भयानक असा अनुभव आहे. कारण मला मामांनी मृत्यूच्या दारातून वापस आणलं आहे आणि माझा हा खूप भयानक अनुभव आहे. जरी तुम्हाला छोटा वाटला तरी माझ्यासाठी हा खूप मोठा आणि खूप भयानक असा अनुभव आहे. तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की मामांची कृपा माझ्यावर आहे की नाही. तुमच्या बी आयुष्यामध्ये माझ्यासारखे काही अनुभव आले असतील तर तुम्ही मला कमेंट करून तुमचे अनुभव नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा समजेल की म्हणजे माझ्यावर मामांचा आशीर्वाद आहे तसा तुमच्यावर पण आहे की नाही. तर माझा काय अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी तुम्हाला मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला मामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, मामांचं नामस्मरण करायचं आहे आणि मामांवर विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जी काही चांगली गोष्ट घडेल, जी काही तुमच्या मनातली आणि चांगली गोष्ट घडेल त्या गोष्टींमागे तुम्ही बाळूमामांचे आभार मानायचे आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये मामांची सेवा करूनही काहीतरी वाईट घडत असेल, काहीतरी तुमच्या मनाविरुद्ध घडत असेल तर तुम्हाला ते तुमच्या कर्माचं फळ आहे, ते तुमच्या प्रारब्धाचे भोग आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे. परंतु आयुष्यामध्ये वाईट घडलं म्हणून कसल्याही प्रकारच्या आपल्या बाळूमामांची निंदा करणं किंवा त्यांना तुच्छ समजणं, कमी समजणं, अशा प्रकारची चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. तर बघा, मी मामांची सेवेकरी आहे आणि तुम्ही सुद्धा मामांचे सेवेकरी आहात. तर बघा, माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. मला 2 महिन्यापूर्वी सापाने दंश केला. सापाने दंश केला हे मला माहीत नव्हतं, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये कुठंतरी मला वाटत होतं की सापाने मला दंश केला. बघा, ज्यावेळेस मला सापाने दंश केला त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आत मला समजलं. बघा, हे का समजलं? काहीतरी मामांचं परमभाग्य म्हणजे मामांचा आशीर्वाद माझ्यावर आहे म्हणून लवकर माझ्या ते लक्षात आलं. जरी मी ते बघितलं नाही तरी पण माझ्या लक्षात आलं. ज्यावेळेस मला अर्धाच तास झाला होता मला सापाने दंश करून, तर माझ्या लगेच लक्षात आलं की सापाने मला दंश केला. त्यावेळेस मी घरी काहीच सांगितले नाही, फक्त मला कशाने तरी चावलंय, कशाने तरी मला दंश केलाय, बाईट केलंय असं मी सांगितलं आणि आम्ही पटकन हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळेस बघितलं, परंतु कुठं बाईट केलंय, काय झालंय काहीच माहीत नव्हतं. फक्त केलं एवढं अंतःकरणात माहीत होतं, पण बोलून दाखवत नव्हते की सापानंच दंश केले म्हणून. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो त्यानंतर आम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. ज्यावेळेस मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी 3 दिवस राहिले. 3 दिवस राहिल्यानंतर समजलं की सापाने दंश केला आहे. सापाने दंश केल्यानंतर मला म्हणजे असं मळमळ होणं किंवा डोळ्याला अंधार येणं, तोंडाला फेस आल्यासारखं होणं, अशा प्रकारे मला होत होतं. परंतु जिथं सापानं दंश केला आहे त्या ठिकाणी मला पायाला सापाने दंश केला होता. त्या ठिकाणी मला कसल्याही प्रकारचा त्रास नव्हता किंवा आग नव्हती किंवा मला कसल्याही प्रकारची वेदना अजिबात नव्हती. तरीही मला असं का फील होत असेल की मला सापाने दंश केलं. तर ते आहे फक्त मामांची कृपा आणि मामांचा आशीर्वाद आहे. तर बघा, ज्यावेळेस 3 दिवस राहिले तर मला त्रास तर काही नव्हता, परंतु डॉक्टर रिपोर्टनुसार असं सांगत होते की जे काही विष आहे ते विष तुमच्या संपूर्ण मधले जे काही आतडे आहेत, जे काही स्नायू आहेत त्या स्नायूंनी ते सापाचं विष पिलं आहे, ओढून घेतलं आहे आणि ते जे काही तुमचं जे शरीर आहे ते पूर्ण सापाने विष बाधित केलं आहे आणि ते कमी होत नाही. डॉक्टर अशा प्रकारे सांगत होते, परंतु डॉक्टरांच्या या म्हणण्यावर माझा कसल्याही प्रकारचा विश्वास नव्हता, का तर मला कसल्याही प्रकारचा त्रास नव्हता. आणि डॉक्टर तर सांगत होते हा विषारी साप आहे आणि त्याने तुम्हाला दंश केला आहे, परंतु विश्वास मुळीच नव्हता. ज्यावेळेस मला सापाने दंश केला हे समजल्यानंतरही मला
कारण हे कन्फर्म डॉक्टरकडून समजल्यानंतरही मला कसल्याही प्रकारची भीती वाटत नव्हती किंवा मला कसल्याही प्रकारचं काहीच वाटत नव्हतं. मामांचं नामस्मरणसुद्धा मुखामध्ये येत नव्हतं. असं का होत असावं? बघा, मी मामांच्या नामस्मरणात राहणारी, अगदी काटा टोचला तर मामांचं नाव घेणारी मी, परंतु मामांचं नामस्मरणसुद्धा माझ्या मुखामध्ये यायचं नाही. मी मामांवर तर मुळीच नाराज नाही झालेली. मामांवर कसल्याही प्रकारचा राग नव्हता, द्वेष नव्हता. कारण ज्यावेळेस समजलं डॉक्टरकडून सुद्धा की मला सापाने दंश केला, त्यावेळेस मी समजले की माझं काहीतरी वाईट कर्म होतं. या जन्मातलं तरी असावं किंवा मागच्या जन्मातलं तरी माझं काहीतरी वाईट कर्म असावं. आणि त्या कर्माचं फळ जे माझं प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धाचं फळ मी आज भोगत आहे. त्यामध्ये माझ्या मामांचा कसल्याही प्रकारचा दोष नाही. माझ्या मामांनी तर एकच काम केलं आहे, जे प्रारब्ध आहे ते तर मला भोगावंच लागत आहे. परंतु ज्या माझ्या ह्या संकटाची तीव्रता आहे, त्या संकटाची जी तीव्रता आहे, ती तीव्रता कमी करण्याचं काम फक्त माझ्या मामांनी केलं. म्हणजेच मला एकच सांगायचं की मी जर का मामांच्या सेवेत नसते, तर याच ठिकाणी मला हा सापाने तर दंश केलाच असता. परंतु मी मामांच्या सेवेत नसते तर मी या संकटातून बाहेर आले नसते. हा माझा 100% खात्रीपूर्वक अनुभव आहे. मी मामांच्या सेवेत होते म्हणून मला कसल्याही प्रकारचा धक्का माझ्या मामांनी लागू दिला नाही, कसल्याही प्रकारचा काटा मला टोचू दिला नाही. ज्यावेळेस मला डॉक्टरनी सांगितलं, या गोष्टींवर तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही, परंतु मी काही सत्य सांगत आहे. ज्यावेळेस मला डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला पुण्याला जावं लागेल, त्यावेळेस मी हो असं सांगून मी घरी आले ते मी कुठेही गेले नाही. पुण्याला गेले नाही, ना मुंबईला गेले नाही, ना मी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मी गेले नाही. का तर डॉक्टरनं सांगितलं जे काही विष आहे ती विष कमी होत नाही आणि तुम्ही पुण्याला जावा. तिथं गेल्यानंतर तुमचं जे काही पूर्णपणे तुम्ही बरे होताल असं मला सांगितलं. परंतु माझा कुणावरच विश्वास नव्हता. माझा डॉक्टरवर सुद्धा पूर्णपणे विश्वास नव्हता. मी सरळ घरी आले आणि घरी येऊन फक्त मामांच्या नामस्मरणात आणि मामांच्या सेवेत राहिले. आपोआप जे विष होतं, जे विष शरीराला माझ्या भिनलं होतं, जे माझ्या नसानसाने ते विष पिलं होतं, ते विष सरळ माझ्या शरीरावर उठलं होतं. शरीरावर अगदी ते जशाला तसं माझ्या शरीरावर उठलं होतं. माझं शरीर असं एकदम धोदरल्यासारखं झालं होतं आणि जे मधलं विष होतं, जे या शरीरामध्ये विष होतं, हे मधलं विष वर येऊन बसलं आणि वरून ते विष निघून गेलं. इतकी आपल्या मामांच्या सेवेची ताकद आहे, इतकी या सेवेची शक्ती आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं दुःख येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, फक्त तुम्ही घाबरू नका. अगदी काळ जरी तुमच्यासमोर येऊन थांबला, अगदी यमसुद्धा तुम्हाला नेण्यासाठी तुमच्या दारामध्ये थांबला, तरीसुद्धा तुम्ही आपल्या मामांवर जो काही तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास फक्त डगमगू देऊ नका. तुम्ही फक्त मामांच्या विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला काळसुद्धा जवळ येणार नाही. कारण बाळूमामा हे ब्रह्मांड नायक आहेत. बाळूमामांच्या आज्ञेनुसार एमसुद्धा तुम्हाला घ्यायला येणार नाही. म्हणून मला एकच तुम्हाला सांगावंसं वाटतं की आयुष्यामध्ये आपण जन्माला आलोत ना, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याला लाभलं आहे ना, तर आयुष्यामध्ये बाळूमामांची सेवा एवढी करा की अगदी काळ जरी तुम्हाला न्यायला आला, तर त्या काळाने सुद्धा पहिला प्रश्न केला पाहिजे, अरे मी जर याला घेऊन गेलो तर या ब्रह्मांडाची सेवा कोण करेल, या बाळूमामांची सेवा कोण करेल. म्हणून एवढी सेवा करा की काळ जरी न्यायला आला तरी त्यालासुद्धा आपल्या सेवेसमोर झुकावं लागेल. एवढी आपल्या सेवेमध्ये ताकद आणि एवढी आपल्या सेवेची शक्ती असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. हा जो काही माझा अनुभव आहे, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. या अनुभवावर तुमचा विश्वास बसायचा नाही, परंतु माझ्या ब्रह्मांडाचा, माझ्या बाळूमामांचा हा अनुभव आहे. अगदी लहान होते तेव्हापासून माझ्या मामांच्या सेवेत आहे, म्हणून आज रुबाबात तुमच्या समोर बोलत आहे, म्हणून आज मी थाटात तुमच्या समोर आहे. आणि जे काही मामांनी माझ्या पंखामध्ये बळ दिलं आहे, जे काही तुम्हाला 4 गोष्टी सांगण्याचं बळ आहे, ते आज मामांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि मामांच्या शक्तीमुळे ते मला शक्य झालं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जे काही माझे मोलाचे 4 शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. तर जे काही मी सांगितलं, जे काही बरोबर असेल ते माझ्या मामांचं असेल आणि जे काही चुकलं असेल या सांगण्यामध्ये तर ते माझं असेल. झालेली सेवा मी माझ्या बाळूमामा चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे बाळूमामांचे चमत्कारिक असे अनुभव, लीला, संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.